चोराडे येथील मालकी वहिवाटीच्या क्षेत्रात बेकायदेशीर गौण खनिज भरून केलेल्या अतिक्रमणाबाबत तक्रार केल्यानंतर मात्र एकाच उतार्यावर सुमारे 6 लाखांचा बोजा नोंद करण्यात आला। परंतु शासन निर्णय असूनही त्यानुसार संबंधित खटाव तालुक्याच्या विद्यमान तहसीलदार यांनी फौजदारी गुन्हा दाखल न करता टाळाटाळ केल्याने वरिष्ठांकडे वारंवार लेखी तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने येत्या 1 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा निवेदनाद्वारे इशारा चोराडे येथील ज्येष्ठ नागरिक श्री भानुदास भाऊ पिसाळ यांनी दिला असल्याची माहिती सातारा न्यूजशी बोलताना दिली। मी भानुदास भाऊ पिसाळ चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा येथील रहिवासी असून माझ्या जमिनीमध्ये श्रीकांत शंकरराव पिसाळ यांनी मुरुम आणि दबर भरून माझ्या वहिवाटीला अडथळा केला आहे आणि त्याबद्दल पंचनामा करून त्यांच्यावरती बोजा चढवला आहे। परंतु त्यांनी कायदेशीर असे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा केला पाहिजे अशी माझी एक विनंती आहे। न केल्यास आम्ही 1 मेला आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। तुम्ही याच्या आधी काय अर्ज वगैरे काय केलेत का पोलीस प्रशासनाला किंवा जिल्हाधिकारी कार्यालय येथे? हा केलेले आहेत। कधी केलेले आहेत? 1 जुलैला 17 जुलैला केलेलं आहे। त्याच्यानंतर 1/12/1/26ला 4 महिने झाले परत एक त्यांच्याकडं हे केलेलं आहे, परंतु आमची दखल घेत नाही। त्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलणं कारण पडलं आहे। 1 मेला आम्ही आत्मदहन करणार आहोत। तुमच्या म्हणण्यानुसार जे तुम्ही तक्रार केली त्याच्यानंतर आपले खटावचे तहसीलदार यांनी त्यांच्या उतार्यावर काहीतरी बोजा चढवला असं तुम्ही म्हणत होता। मग त्यावेळी बोजा चढवला याच्यानंतर काय फौजदारी गुन्हा वगैरे काय दाखल केलेला नाही? वडूज तहसीलदार कार्यालयाने त्यांच्यावरती दंडाचा बोजा चढवला आहे, परंतु त्यांच्यावरती ही फौजदारी कारवाई केलेली नाही। तरी त्यांनी 30 तारखेपर्यंत ही फौजदारी कारवाई करावी। तहसीलदारांनी नुसता बोजा चढवला, फौजदारी कारवाई केली नाही, शासन निर्णय जे काय आहे त्याचा गैरवापर केला, त्याची अंमलबजावणी केली नाही। त्याबाबत तहसीलदारांच्या विरोधात तुम्ही कुठे तक्रार केलेली आहे का करणार आहे? बोल। तहसीलदारांनी जर त्यांच्यावर जर फौजदारी कारवाई नाही केली तर आम्ही कलेक्टरकडे आम्ही जाणार आहोत। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।